हॅलो फ्रेंड्स, आजचं आपलं वर्कआउट आहे ब्रीथ वर्क फॉर रनर्स. या वर्कआउटमध्ये आपण आपल्या ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. त्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइजेस आहेत जे की आपल्याला स्ट्रेस बस्टर म्हणून काम करू शकतात. जेव्हा आपण आपला लॉंग रन संपतो त्यावेळेला हा एक्सरसाइज रिकमेंडेड आहे. सो चलो स्टार्ट करते हैं. पहिल्या वेळेस आपल्याला लेफ्ट नॉस्ट्रल्सने 5 वेळा श्वास घ्यायचा आहे आणि 5 वेळा श्वास सोडायचा आहे. चला सुरुवात करूयात. शक्यतो डोळे बंद करून हा एक्सरसाइज करायचा आहे. प्रत्येकाच्या कॅपॅसिटीज कमी अधिक असू शकतात. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसतसे तुमची कॅपॅसिटीज सुद्धा वाढतील. प्रत्येक इनहेलेशन थ्रू एक्सपिरियन्स करायचा आहे की तुम्ही ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण पेरिफेरी ऑफ ऑर्गन्सला सप्लाय करता आहे आणि त्याचे खूप खूप जास्त फायदे आहेत व्हेन इट कम्स टू रनिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. जस्ट 2 ब्रीथ्स नॉर्मल करायचे आहेत. Five breathing through right nostrils. To normal breathing.
तुम्हाला श्वास मोकळा झाल्यासारखं फिलिंग येत असेल. आता आपण लेफ्ट नॉस्ट्रिल्सने घेणार आणि राईट नॉस्ट्रिलने सोडणार, आणि राईट नॉस्ट्रिल्सने घेणार आणि लेफ्ट नॉस्ट्रिलने सोडणार. इनहेल एक्सेल 5 टाइम्स. Three normal breathing. या ब्रीथवर्क एक्सरसाइजेस मध्ये you are experiencing that all your stress on the body, all muscles is reducing to a greater extent. आता याच्यानंतर आपल्याला भस्त्रिका करायची आहे. लेफ्ट नॉस्ट्रिल्सने आपल्याला 5 वेळेस श्वास कंप्लीट घ्यायचा आहे आणि त्याला स्ट्रोक्स मध्ये सोडायचा आहे. त्याला आपण भस्त्रिका असं म्हणतो. आणि 5 वेळेस नंतर राईट नॉस्ट्रिल्सने करायचं आहे. चला तर सुरुवात करूया. Three normal breathing.
5 times Bhastrika through right nostrils. Three normal breathing. You will experience the freeness of the breath. आपला जो नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज डायफ्रॅग्मॅटिक ब्रिथिंग. आपण ज्याला पोटाने श्वास घेणे म्हणतो किंवा ॲब्डोमिनल ब्रिथिंग म्हणतो. हा खूप इम्पॉर्टंट आहे व्हेन इट कम्स टू रनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. कारण जेवढं तुम्ही ॲब्डोमिनने ब्रिथिंग कराल तेवढं तुमचा हार्ट रेट सुद्धा कमी राहील आणि जास्तीत जास्त तुम्ही ऑक्सिजनेटेड ब्लड पेरिफेरी ऑफ द ऑर्गन्सला आणि सगळ्या मसल्सला प्रोव्हाइड करू शकता. आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट डायफ्रॅग्मॅटिक ब्रिथिंग 5 टाइम्स. त्याच्यासाठी तुम्हाला लेफ्ट हँड तुमच्या स्टमकवर ठेवायचा आहे आणि राईट हँड तुमच्या चेस्टवर ठेवायचा आहे. यामध्ये फक्त तुमच्या बेलीची म्हणजे ॲब्डोमिनची मुवमेंट होईल, चेस्टची मुवमेंट होणार नाही. 5 टाइम्स. After each inhalation, your diaphragm contracts, and after each exhalation, your diaphragm relaxes. आता आपण ॲब्डोमेन प्लस युअर मिडल चेस्ट किंवा आपण चेस्ट ब्रिथिंग म्हणू शकतो. 5 ब्रिथिंग. अप्पर चेस्टमध्ये आपल्याला श्वास भरायचा नाहीये, फक्त ॲब्डोमेन आणि मिडल चेस्ट किंवा रिब्समध्ये असं म्हणू शकतो.
तिसरा पार्ट. नाव ॲबडोमेन प्लस चेस्ट प्लस अपर चेस्ट सिक्वेन्शियली घ्यायचा आहे आणि सिक्वेन्शियली सोडायचा आहे. 5 ब्रीदिंग. ही एक इनव्हॉलंटरी मुवमेंट आहे, पण त्याला आपण व्हॉलंटरी करतो आहे, ज्यामुळे आपण आपल्या ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेट करू शकू. जेव्हा आपल्या बॉडीमधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड हे हार्टमध्ये येतं तर ते पल्मोनरी आर्टरीच्या थ्रू आपल्या लंग्समध्ये जातं आणि आपलं जे लंग्स आहेत त्यामध्ये त्याला वायुकोश म्हणतो किंवा ॲल्व्हिओला ज्याला म्हणतात, त्या ठिकाणी आपल्या या गॅसेसचं म्हणजेच ऑक्सिजनचं आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज होत असतो. त्यावेळेस आपण जेव्हा इनहेल करतो आपण ऑक्सिजन घेतो आणि एक्सेल करतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड सोडतोय. आता 5 वेळेस आपण ओंकार धून करूया. प्रत्येकाच्या कपॅसिटीज वेगवेगळ्या असू शकतात, त्यानुसार आपण करूया.
Rub your palm. Massage your face. Clockwise, anti-clockwise. Thank you.